सर्व मुलांचं या ठिकाणी स्वागत आहे। तर आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह हा टॉपिक आपण चालू केलेला आहे। तर त्यामध्ये आपण आज नवीन पॉईंट चालू करूया, नेचर ऑफ CX बॉन्ड इन अल्काइल हॅलाइड्स। तर जो अल्काइल हॅलाइड आहे त्यामध्ये जो नेचर आहे कोणाचं CX बॉन्डचं ते कसं आहे ते आपण बघूया। तर त्यामध्ये हे डायग्राम आहे, कार्बन आहे, हा हॅलोजन आहे। तर त्यामध्ये पहिला पॉईंट आहे द नेचर ऑफ CX बॉन्ड इज पोलर बॉन्ड्स। तर हा जो बॉन्ड आहे कोणामधला, कार्बन आणि हॅलोजनमधला, तो बॉन्ड कसा आहे, पोलर बॉन्ड आहे। आता पोलर म्हणजे काय असं रे, एखाद्या मॉलिक्यूलमध्ये जर पॉझिटिव्ह निगेटिव्ह असे चार्ज असतील तर अशा मॉलिक्यूलला काय म्हणायचं, पोलर मॉलिक्यूल असं म्हणायचं। आता का असे चार्ज तयार होतात, बिकॉज देर इज डिफरन्स इन इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीज। दोन ॲटमच्या मध्ये जर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीमध्ये डिफरन्स असेल तर त्यावेळेस त्यांच्या डोक्यावर अपोजिट चार्ज तयार होतात आणि अशा मॉलिक्यूलला काय म्हणायचं, पोलर मॉलिक्युल्स। त्यामुळे या ठिकाणी आपण पहिला पॉईंट म्हणू शकतो इन CX द CX बॉन्ड इज पोलर बॉन्ड्स, हा पहिला पॉईंट। सेकंड पॉईंट यामध्ये आहे इन CX कार्बन कॅरीज पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज अँड हॅलोजन कॅरीज पार्शियल निगेटिव्ह चार्ज। तर हा जो CX बॉन्ड आहे त्यामध्ये जो कार्बन आहे तो कार्बनवर कोणता चार्ज येतं, पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज येतं आणि हॅलोजनवर कोणता येतं, पार्शियल निगेटिव्ह चार्ज येतं। आता या दोघांमध्ये जर विचार केला, कार्बन आणि हॅलोजन, जे हॅलोजन आहे दे आर मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम। हॅलोजन कशा आहेत, मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम आहेत आणि कार्बन कशा आहेत, लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम आहेत। त्यामुळे हा जो हॅलोजन आहे तो काय करतो, जो इलेक्ट्रॉन पेअर आहे तो स्वतःकडे पुल करतो। त्यामुळे जो हॅलोजन आहे तो काय कॅरी करतो, निगेटिव्ह चार्ज, आणि कार्बन काय करतं, पॉझिटिव्ह चार्ज कॅरी करतं। तिसरा पॉईंट यामध्ये आहे द CX बॉन्ड इज फॉर्मड बाय ओव्हरलॅपिंग बिटवीन कार्बन अँड हॅलोजन्स। sp3 ऑर्बिटल्स ऑफ कार्बन इज ओव्हरलॅप विथ p ऑर्बिटल ऑफ हॅलोजन्स। तर काय होतं यामध्ये, जो CX बॉन्ड या ठिकाणी तयार झालेला आहे तो कसा तयार होतो रे, या ठिकाणी ओव्हरलॅपिंग होतं। कुणामध्ये ओव्हरलॅपिंग होतं रे, जो कार्बन आहे त्याचा कुठला ऑर्बिटल, sp3 ऑर्बिटल्स, आणि हॅलोजनचा कुठला, p ऑर्बिटल्स। या दोन ऑर्बिटलमध्ये काय होतं, ओव्हरलॅपिंग होतं आणि CX बॉन्ड या ठिकाणी तयार होतं। चौथा पॉईंट यामध्ये आहे द साईज ऑफ हॅलोजन इज इन्क्रीज फ्रॉम फ्लोरीन टू आयोडीन्स। तर जी हॅलोजनची साईज आहे ती साईज कशी वाढत जाते रे, फ्लोरीन टू आयोडीन्स। म्हणजे सर्वात कमी साईज कोणाची असते, फ्लोरीनची, त्यानंतर कोण येतं, क्लोरीन, त्यानंतर ब्रोमीन आणि त्यानंतर कोण आहे, आयोडीन्स। म्हणजे सर्वात मोठी साईज कोणाची आहे, आयोडीनची साईज सर्वात मोठी आहे आणि सर्वात लहान साईज कोणाची आहे, फ्लोरीनची आहे। आणि जशी साईज वाढत जाते तसं काय होतं, ॲज द साईज ऑफ हॅलोजन इन्क्रीजेस द बाउंड लेंथ ऑल्सो इन्क्रीजेस। आणि काय होतं, साईज जर वाढत गेली हॅलोजनची तर बाउंडची लेंथ जी आहे, बाउंड लेंथ ती पण वाढत जाते। का वाढत जाते बघा यामध्ये, फॉर एक्झाम्पल हा आहे फ्लोरीन्स फॉर एक्झाम्पल्स, त्यानंतर दोन नंबरला घेऊन क्लोरीन येतं, त्यानंतर कोण येतं रे, ब्रोमीन, आणि त्यानंतर कोण येतं, आयोडीन येतं। म्हणजे या ठिकाणी आपण बघत आहे की साईज वाढत आहे हॅलोजनची, आणि जर साईज वाढत गेली तर काय होतं, जी बाउंडची लेंथ आहे ती बाउंडची लेंथ पण वाढत जाते। आणि बाउंडची लेंथ जर वाढत गेली तर जो बाउंड आहे तो वीक बनत जातो। का वीक बनतं, कारण जेवढा बाउंड लहान आहे तेवढा तो स्ट्रॉंग असतो आणि जेवढा बाउंड मोठा आहे तेवढा तो कसा असतो, वीक असतो। ओके, म्हणजेच आपण असं म्हणू शकतो द स्ट्रेंथ ऑफ बाउंड लेंथ इज डिक्रीजिंग इन द ऑर्डर ऑफ ओके। तर या ठिकाणी जे स्ट्रेंथ आहे बाउंडची स्ट्रेंथ ते याप्रमाणे डिक्रीज होत जाते। म्हणजे बाउंडची स्ट्रेंथ कोणाची सर्वात जास्त आहे, अल्काइल फ्लोराईडची सर्वात जास्त आहे। का जास्त आहे रे, कारण या ठिकाणी बाउंड कसा आहे, बाउंड लेंथ शॉर्ट आहे, आणि जर बाउंड लेंथ शॉर्ट असेल तर तो स्ट्रॉंग असतो, आणि या ठिकाणी बाउंड लेंथ कशी आहे, मोठी आहे, त्यामुळे या ठिकाणी म्हणू शकतो ती बाउंडची स्ट्रेंथ कशी आहे, वीक आहे। या ठिकाणी टेबल पण बघू शकतो आपण, टेबल 10.2 यामध्ये क्लिअर केलेलं आहे की या ठिकाणी बाउंड दिलेला आहे, बाउंड लेंथ आहे आणि बाउंड एन्थाल्पी आहे। आता या ठिकाणी आपण बघितलं की जो फ्लोरीन आहे त्याची साईज कशी आहे, कमी आहे, त्यामुळं बाउंड लेंथ पण कशी आहे, कमी आहे, 139 पिकोमीटर आहे। आणि जसं आपण खाली जातो तसं काय होतं रे, बाउंडची लेंथ वाढत झालेली आहे, आणि सर्वात मोठी साईज कोणाची आहे, मिथाइल आयोडाईडची आहे, आणि किती साईज आहे, 214 पिकोमीटर एवढी साईज आहे। म्हणजे आपण या ठिकाणी बघू शकतो की जी हॅलोजनची साईज आहे फ्लोरीन टू आयोडीन वाढत जात,
आणि या ठिकाणी बघू शकतो बाउंड लेंथ वाढत चाललेली आहे. आणि मग सांगितलं की बाउंड जेवढा लहान आहे तेवढा तो स्ट्रॉंग असतो आणि तो ब्रेक करण्यासाठी जास्त एनर्जी लागते. म्हणजे या ठिकाणी बघू शकतो हा जो बाउंड आहे तो कसा आहे, शॉर्ट आहे, स्ट्रॉंग आहे. आणि हा बाउंड जर ब्रेक करायचा असेल इथला आपल्याला तर जास्त एनर्जी द्यावी लागते. किती एनर्जी द्यावी लागते, 452 किलो जूल पर मोल एवढी एनर्जी लागते हा बाउंड ब्रेक करण्यासाठी. आणि जसं आपण खाली जातो तसं काय होतं, जे एनर्जी कमी होत जाते. काय एनर्जी कमी होत जाते, कारण की जसं आपण खाली जातो तसं बाउंड जो आहे तो वीक होत जातो. आणि सर्वात वीक बाउंड कुठला आहे, हा. त्यामुळे त्याची एनर्जी पण कमी आहे. 234 किलो जूल पर मोल एवढी एनर्जी लागते तो बाउंड ब्रेक करण्यासाठी. ओके, तर हे झालं नेचर ऑफ CX बाउंड इन अल्काइल हलाइड्स. आता पुढचा पॉईंट आपण घेऊया. पुढचा पॉईंट आहे फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्काइल हलाइड्स. हा जो अल्काइल हलाइड आहे त्याची काही फिजिकल प्रॉपर्टीज आपल्याला बघायचं आहे. बघूया आपण. नंबर 1 त्यामध्ये स्मेल. आता या ठिकाणी जे अल्काइल हलाइड आहे, जनरली अल्काइल हलाइड्स आर स्वीट इन नेचर. जे अल्काइल हलाइड आहे त्यांचा जो स्मेल आहे, जे ओडर आहे ते कसं आहे, स्वीट ओडर आहे. का स्वीट ओडर आहे, आता हे जे स्वीट ओडर आहे हे कशावर डिपेंड असतं, एखाद्या कंपाऊंडमध्ये जे हॅलोजन आहेत त्यांची जी इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग कॅपॅसिटी किती आहे, इलेक्ट्रॉन खेचून घेण्याची जी क्षमता आहे त्याच्यावर त्याचं स्वीट नेचर डिपेंड असतं. काही कंपाऊंड अशा आहेत की त्यांचं जे स्वीटनेस आहे ते कमी आहे, कुणाचं जास्त आहे. तर हे कमी जास्त कुणावर डिपेंड असतं, तर जे इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग कॅपॅसिटी आहे त्या हॅलोजनची त्याच्यावर ते डिपेंड असतं. नंबर 1. नंबर 2 बघूया फिजिकल स्टेट. जनरली द लोअर अल्काइल हलाइड्स आर इन द फॉर्म ऑफ गॅसेस अँड हायर अल्काइल हलाइड्स आर इन द फॉर्म ऑफ लिक्विड अँड सॉलिड्स. यामध्ये बघू शकतो आपण जे मिथाइल क्लोराइड, मिथाइल ब्रोमाइड, इथाइल क्लोराइड्स हे जे कंपाऊंड आहेत हे सगळे कोणत्या फॉर्ममध्ये आहेत, गॅसेस फॉर्ममध्ये आहेत. त्यानंतर मिथाइल आयोडाईड, इथाइल ब्रोमाइड्स आणि बाकीचे सगळे कंपाऊंड्स त्यामध्ये कोण येतं मग, क्लोरोप्रोपेन्स, त्यानंतर ब्रोमोपेंटेन्स, क्लोरोहेप्टेन, क्लोरोऑक्टेन, हे सगळे कंपाऊंड जे आहेत ते सगळे अँड अदर्स हे सगळे कोणत्या फॉर्ममध्ये आहेत, लिक्विड फॉर्ममध्ये आहेत. आणि त्यानंतर जे हायर कंपाऊंड आहेत त्यांच्यापेक्षा पुढचे कंपाऊंड जे आहेत ते सगळे कोणत्या फॉर्ममध्ये आहेत, सॉलिड फॉर्ममध्ये आहेत. तर अशा प्रकारे आपण बघू शकतो की जे अल्काइल हलाइड आहेत 3 स्टेटमध्ये ते सापडतात, गॅसेस, लिक्विड आणि सॉलिड. सुरुवातीचे काय मेंबर आहेत ते गॅसेस फॉर्ममध्ये आहेत, त्यानंतर जे पुढचे जे आहेत मेंबर्स ते लिक्विड फॉर्ममध्ये आहेत, आणि जे हायर मेंबर्स आहेत ते कोणत्या फॉर्ममध्ये असतात, सगळे सॉलिड फॉर्ममध्ये असतात. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे बॉइलिंग पॉईंट्स. आता बॉइलिंग पॉईंटचा जर विचार केला तर जे अल्काइल हायलाइड आहे त्यामध्ये कोणाचं बॉइलिंग पॉईंट जास्त असतं, तर हे जे बॉइलिंग पॉईंट आहे, द बॉइलिंग पॉईंट ऑफ अल्काइल हायलाइड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मॉलिक्युलर मास. तर कोणावर डिपेंड असतं, हे मॉलिक्युलर मासवर डिपेंड असतं. एखाद्या मॉलिक्युलचं मॉलिक्युलर मास किती आहे त्याच्यावर त्या कंपाऊंडचा बॉइलिंग पॉईंट डिपेंड असतो. जर एखाद्या कंपाऊंडचा मॉलिक्युलर मास जास्त असेल तर बॉइलिंग पॉईंट पण कसा असतो, जास्त असणार आहे. आणि एखाद्या कंपाऊंडचा मॉलिक्युलर मास जर कमी असेल तर त्याचा बॉइलिंग पॉईंट पण कसा असणार आहे, कमी असणार आहे. तर काही एक्झाम्पल बघूया आपण, थोडं चेक करूया. नंबर 1,
आता या तिघांमध्ये कुठल्या कंपाऊंडचं बॉइलिंग पॉईंट जास्त आहे आणि कुठल्या कंपाऊंडचं कमी आहे, तर आपण चेक करू शकतो. हा जो फ्लोरीन आहे त्याचा मास किती आहे, ॲटॉमिक नंबरच्या डबल काय असतं मास. फ्लोरीनचा किती आहे, ॲटॉमिक नंबर 9 आहे, त्याच्या डबल जवळपास किती असणार 18. याचा किती असणार आहे, क्लोरीनचा 35 मास आहे, याचा जवळ 79 आणि याचा किती आहे आयोडीनचा 126. म्हणजे सर्वात जास्त मॉलिक्युलर मास कोणाचा आहे, या कंपाऊंडचा सर्वात जास्त आहे या कंपाऊंडचा. त्यामुळे याचा बॉइलिंग पॉईंट पण कसा असणार, जास्त असणार आहे. आणि मॉलिक्युलर मास कोणाचं कमी आहे सर्वात जास्त, याचं सर्वात कमी आहे, त्यामुळे याचं बॉइलिंग पॉईंट कसा आहे, कमी आहे. म्हणजे आपण बघू शकतो की जे बॉइलिंग पॉईंट आहे ते मॉलिक्युलर मासवर डिपेंड असतं. हे पहिलं एक्झाम्पल. अजून काय एक्झाम्पल घेऊया यामध्ये आपण. सेकंड एक्झाम्पल्स. आता या तिघांमध्ये विचार करा कुठल्या कंपाऊंडचं बॉइलिंग पॉईंट जास्त असणार आहे. आता पहिल्या कंपाऊंडमध्ये एकच कार्बन आहे, दुसऱ्यामध्ये 2 कार्बन आहेत, या ठिकाणी 3 कार्बन आहेत. म्हणजे आपण बघू शकतो कुठल्या कंपाऊंडचं मॉलिक्युलर मास जास्त आहे, या कंपाऊंडचं मॉलिक्युलर जास्त आहे, मॉलिक्युलर मास. त्यामुळे हा जो कंपाऊंड आहे त्याचा बॉइलिंग पॉईंट कसा आहे, जास्त आहे. आणि हा जो कंपाऊंड आहे त्याचा बॉइलिंग पॉईंट कसा आहे, कमी असणार आहे. म्हणजे थोडक्यात सांगण्याचा उद्देश आहे की जे बॉइलिंग पॉईंट आहे ते कोणावर डिपेंड असतं, मॉलिक्युलर मासवर डिपेंड असतं. आता मॉलिक्युलर मास जास्त असेल तर काय होतं, त्यांच्यामध्ये जे वंडरवॉल फोर्सेस आहे ते कसं असतं, स्ट्रॉंग असतं. आणि मॉलिक्युलर मास कमी असेल एखाद्या कंपाऊंडचं तर जे वंडरवॉल फोर्स आहे, जे इंटर मॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, 2 मॉलिक्युलच्या मधलं जे अट्रॅक्शन आहे ते कमी असतं, त्यावेळेस बॉइलिंग पॉईंट कमी असतं. आणि जर स्ट्रॉंग असेल तर काय होणार, बॉइलिंग पॉईंट जास्त असणार आहे. अजून एक एक्झाम्पल घेऊया आपण यामध्ये. आता या ठिकाणी बघा 3 कंपाऊंड आहेत. आता तिन्ही कंपाऊंडचं मॉलिक्युलर मास सेम आहे. पहिल्यामध्ये काउंट करा, 3 कार्बन आहेत. पहिल्या कंपाऊंडमध्ये 4 कार्बन आहेत, दुसऱ्यामध्ये पण 4 आहेत, तिसऱ्यामध्ये पण 4 आहेत आणि प्रत्येकामध्ये सिंगल Cl आहे. तर हे जे 3 कंपाऊंड आहेत त्या तिन्ही कंपाऊंडचा मॉलिक्युलर मास कसा आहे, सेम आहे. मग अशा कंडिशनमध्ये कोणाचं बॉइलिंग पॉईंट जास्त असणार आहे, तर त्यामध्ये आपण लक्षात ठेवू शकतो की एखाद्या कंपाऊंडमध्ये जर ब्रँचेस असतील तर काय होणार आहे, त्यामध्ये जे वंडरवॉल फोर्स आहे ती वीक असते. मग अशा कंडिशनमध्ये त्या कंपाऊंडचं बॉइलिंग पॉईंट कमी असतं. म्हणजे या तिघांमध्ये जर विचार केला तर या कंपाऊंडमध्ये ब्रँचेस जास्त आहेत आणि एखाद्या कंपाऊंडमध्ये ब्रँच जास्त असतील तर त्यामध्ये जे अट्रॅक्शन आहे बॉन्डमधलं ते वीक असतं. इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन कसं आहे, वीक असणार आहे. मग या कंपाऊंडचा बॉइलिंग पॉईंट कसा आहे, कमी असणार आहे, बॉइलिंग पॉईंट कमी असणार आहे. आणि सर्वात जास्त बॉइलिंग पॉईंट कोणाचा जास्त असणार आहे, या कंपाऊंडचा. कारण या कंपाऊंडमध्ये ब्रँचेस एक पण नाही. मीडियम कोणाचा असणार, एकच ब्रँच आहे, त्यामुळे याचं बॉइलिंग पॉईंट कसं असणार, या दोघांच्या मध्ये आहे, मीडियम आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण बघू शकतो की हा जो बॉइलिंग पॉईंट आहे तो मॉलिक्युलर मासवर डिपेंड असतो. तर हे झालं थर्ड प्रॉपर्टी. आता चौथी प्रॉपर्टी आपण बघूया, नंबर 4, सोल्युबिलिटी. ओके. आता सोल्युबिलिटी बघा, फॉर एक्झाम्पल आपण एखादं सॉल्ट घेतलं, मीठ घेतलं, शुगर घेतलं आणि पाण्यामध्ये टाकलं आणि जर स्टर केलं तर काय होणार, हे जे सॉल्ट आहे, हे जे शुगर आहे ते पाण्यामध्ये डिझॉल्व होतं, बरोबर आहे का. आता यामध्ये आपण बघू शकतो की जे अल्काइल हॅलाइड आहे त्यांची सोल्युबिलिटी कशी आहे वॉटरमध्ये, हे आपल्याला चेक करायचं आहे. जनरली अल्काइल हॅलाइड्स आर लेस सोल्युबल इन वॉटर. तर जनरली जे अल्काइल हॅलाइड आहे ते पाण्यामध्ये कशात लेस सोल्युबल असतात, कमी सोल्युबल आहेत. काय कारण आहे याचं, का कमी सोल्युबल आहेत, कारण की जनरली जर रूल्स पाहिला आपण, पोलार सोल्यूट पोलार सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व होतात. फॉर एक्झाम्पल सॉल्ट आहे, बघा सॉल्टमध्ये बघू फॉर एक्झाम्पल NaCl हा नाही, प्लस मायनस चार्ज असं, अँड वॉटर H प्लस OH मायनस. तर हा कोण आहे रे, सोल्यूट आहे आणि हा कोण आहे, सॉल्वंट आहे. तर सोल्यूट आणि सॉल्वंट दोघं पण पोलर असेल तर त्यांचं डिझॉल्युशन चांगलं होतं, हा रूल्स आहे जनरली आपण बघू शकतो. आणि यामध्ये जर बघितलं जे अल्काइल हॅलाइड आहेत हे पण पोलर आहेत आणि वॉटर पण कसं आहे,
पोलर आहे, म्हणजे दोघं पण पोलर आहेत. तरी पण या ठिकाणी काय होत आहे की जो अल्काइल हलाइड आहे तो पाण्यामध्ये कसा आहे, लेस सोल्युबल आहे. आता काय कारण आहे याचं? आता 3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. एखादा सोल्यूट सॉल्वंटमध्ये डिझॉल्व्ह होण्यासाठी 3 फॅक्टर फार महत्त्वाचे आहेत. आता पहिला फॅक्टर कोणता आहे त्यामधला बघा. तर हे 3 फॅक्टर फार महत्त्वाचे आहेत. पहिला कोणता आहे, लो सोल्यूट इंटरॅक्शन. जर जो सोल्यूट आहे जो डिझॉल्व्ह होणार आहे त्या सोल्यूटचे मॉलिक्युलमध्ये इंटरॅक्शन कसं असलं पाहिजे, कमी असलं पाहिजे. जर कमी असेल तर ते पटकन ब्रेक होतील आणि मग डिझॉल्व्ह होतील. त्यामुळे सोल्यूटमध्ये इंटरॅक्शन कसं कमी असणं गरजेचं आहे. दुसरा पॉईंट, लो सॉल्वंट इंटरॅक्शन. आता सॉल्वंट म्हणजे पाणी आहे फॉर एक्झाम्पल, तर पाण्याच्या मॉलिक्युलमध्ये पण इंटरॅक्शन कमी असायला पाहिजे. जर कमी असेल तर काय होणार, ते पाण्याचे मॉलिक्युल ब्रेक होतील आणि मग सोल्यूट आणि सॉल्वंट एकत्र येतील. तर सोल्यूट आणि सॉल्वंटमध्ये जे इंटरॅक्शन आहे ते कमी असणं फार गरजेचं आहे, जेणेकरून ते पटकन ब्रेक होतील आणि डिझॉल्युशन चांगल्या प्रकारे होऊ शकेल. आणि तिसरं फॅक्टर आहे हायर सोल्यूट सॉल्वंट इंटरॅक्शन्स. बरोबर आहे का? आता फॉर एक्झाम्पल या दोघांचा जर विचार केला, सोल्यूट मीठ पाण्यामध्ये टाकलं आपण आणि हे मॉलिक्युल जर ब्रेक नाही झाले तर डिझॉल्युशन होणार नाही. त्यामुळे या दोघांमध्ये जे इंटरॅक्शन आहे तेच कमी असणं गरजेचं आहे. त्यामुळं पटकन बाउंड ब्रेक होतील आणि ते डिझॉल्युशन चांगलं होणार आहे. त्यानंतर सॉल्वंट पाणी आहे, पाण्याचे 2 मॉलिक्युल एकत्र आहेत, अनेक मॉलिक्युल एकत्र असतात आणि त्यांच्यामध्ये बाउंड जर वीक असेल ते पण ब्रेक होतील. तर ते फार गरजेचं आहे की सोल्यूट आणि सॉल्वंटमध्ये जे इंटरॅक्शन आहे ते कमी असणं फार गरजेचं आहे. आणि तिसरा फॅक्टर कोणता आहे, हायर सोल्यूट सॉल्वंट इंटरॅक्शन. आणि जे आता सोल्यूटचे मॉलिक्युल ब्रेक होतील, सॉल्वंटचे मॉलिक्युल ब्रेक होतील आणि शेवटी काय होतं, सोल्यूट आणि सॉल्वंट एकत्र येतं आणि मग डिझॉल्युशन होत असतं. तर ते इंटरॅक्शन जे हायर पाहिजे कोणाचं, सोल्यूट आणि सॉल्वंटचं इंटरॅक्शन. तर हे 3 फॅक्टर फार महत्त्वाचे आहेत. आता आपण जर विचार केला अल्काइल हलाइडचा, तर हे या कंडिशनमध्ये बसत नाहीत. का बसत नाही, कारण जे अल्काइल हलाइड आहे त्यांचं काय होतं यामध्ये, आणि ते पोलर बॉन्ड पण तयार व्हायला पाहिजे सोल्यूट आणि सॉल्वंटमध्ये, पण यांच्यामध्ये पोलर बॉन्ड पण तयार होत नाही आणि हे या 3 कंडिशनमध्ये हा बसत नाही. त्यामुळे जे अल्काइल हलाइड आहे तो कसा आहे, लेस सोल्युबल आहे वॉटरमध्ये, पण त्याची सोल्युबिलिटी कशामध्ये जास्त आहे, जे ऑर्गॅनिक सॉल्वंट आहेत त्याच्यामध्ये जास्त आहे. आता ऑर्गॅनिक सॉल्वंट कोणकोणते आहेत रे, त्यामध्ये बेंझिन आहे, क्लोरोफॉर्म आहे, कार्बन टेट्राक्लोराईड आहे, टोलिन आहे, पायरिडिन आहे, हे सगळे कोण आहेत, ऑर्गॅनिक सॉल्वंट आहेत. तर त्यांच्यामध्ये ते पटकन डिझॉल्व्ह होतात. ओके, तर हे झालं सोल्युबिलिटी. त्यानंतर 5वा फॅक्टर आहे रिॲक्टिव्हिटी. ओके, आता जे अल्काइल हलाइड आहे दे आर हायली रिॲक्टिव्ह, म्हणजे खूप रिॲक्टिव्ह आहे तो, आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये खूप अशी रिॲक्शन होतात. सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे, हे खूप त्यामध्ये घडत असतं. आता का असं होतं यामध्ये, कारण काय होतं यामध्ये जे RX बाउंड आहे तो जनरली वीक आहे. त्यामध्ये जर अल्काइल फ्लोराईड सोडला आपण, अल्काइल फ्लोराईड्स एक्सेप्शनल आहे, बाकीचे सगळे अल्काइल हलाइड कसे आहेत, वीक बाउंड असतात त्यांच्यामध्ये, त्यामुळे पटकन ते ब्रेक होतात आणि सबस्टिट्यूशन रिॲक्शन त्यामध्ये पटकन होऊ शकतं. त्यानंतर जो दुसरा पॉईंट आहे हॅलोजन आहे. हॅलोजन कसं लेस स्टेबल आहे का, त्याच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत आणि त्याला स्टॅबिलिटीसाठी एका इलेक्ट्रॉनची गरज आहे आणि त्यामुळे तो कसा आहे, अनस्टेबल आहे आणि स्टॅबिलिटीसाठी तो काय करतो, नंबर ऑफ कंपाऊंडबरोबर तो रिॲक्ट करतो. त्यामुळे जी रिॲक्टिव्हिटी आहे अल्काइल हलाइडची ती कसं आहे, हायली रिॲक्टिव्ह आहे. तर हे झालं फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्काइल हलाइड्स. त्यामध्ये पहिला बघितला स्मेल, जनरली कशा आहेत, स्वीट स्मेल असं अल्काइल हलाइडचा. दुसरा पॉईंट आहे फिजिकल स्टेट बघितला आपण, लोअर मेंबर गॅसेस फॉर्ममध्ये आहेत, मिडियम जे कसे आहेत ते लिक्विड फॉर्ममध्ये आहेत आणि जे हायर मेंबर्स आर इन द फॉर्म ऑफ सॉलिड्स. त्यानंतर बॉइलिंग पॉईंट बघितलं, बॉइलिंग पॉईंट्स कोणावर डिपेंड असतं, दे आर डिपेंड्स अपॉन द मॉलिक्युलर मास. द वेन मॉलिक्युलर मास इज
मोर, द बॉइलिंग पॉईंट इज ऑल्सो मोर. त्यानंतर बघितलं चौथा पॉईंट सोल्युबिलिटी. सोल्युबिलिटीचा विचार केला तर अल्कायल हॅलाइड कशा आहेत, दे आर लेस सोल्युबल इन वॉटर अँड हायली सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्वंट्स. आणि पाचवा आहे रिॲक्टिव्हिटी. अल्कायल हॅलाइड आर हायली रिॲक्टिव्ह मॉलिक्युल्स. तर हे झालं फिजिकल प्रॉपर्टीज आपण बघितलेल्या आहेत. ठीक आहे, पुढचा पॉईंट बघूया आपण. हां, तर पुढे एक प्रॉब्लेम 10.2 आहे पुस्तकामध्ये, तर तो पण आपण सोडवूया. तर काय दिला प्रश्न बघा त्यामध्ये, अरेंज द फॉलोइंग कंपाऊंड्स इन द ऑर्डर ऑफ इन्क्रीजिंग बॉइलिंग पॉईंट्स. तर खाली काय कंपाऊंड दिलेले आहेत आणि हे जे कंपाऊंड आहेत आपल्याला इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये त्याच्या बॉइलिंग पॉईंटनुसार आपल्याला अरेंज करायचे आहेत. तर पहिला कंपाऊंड कुठला आहे, ब्रोमोफॉर्म. आता ब्रोमोफॉर्म कसा आहे बघा, CHBr3 हा ब्रोमोफॉर्म आहे. दुसरा कंपाऊंड आहे क्लोरोमिथेन. क्लोरोमिथेन हा क्लोरोमिथेन आहे. पुढचा कुठला आहे, डायब्रोमोमिथेन, CH2Br2. आणि शेवटचा आहे ब्रोमोमिथेन्स. ब्रोमोमिथेन्स. हां, आता हे जे 4 कंपाऊंड आहेत त्या 4 कंपाऊंडमध्ये कोणाचा बॉइलिंग पॉईंट जास्त आहे, तुम्ही ते प्रॅक्टिस करू शकता. व्हिडिओ पॉज करा आणि तुम्ही ते ऑर्डर मांडा आणि नंतर चेक करा बरोबर आहे का. तर बघा या चौघांमध्ये कोणाचा बॉइलिंग पॉईंट जास्त आहे. मगाशी मी सांगितलेलं आहे की बॉइलिंग पॉईंट कुणावर डिपेंड असतं, मॉलिक्युलर मासवर डिपेंड आहे. तर पहिल्यांदा या चौघांमध्ये तुम्हाला बघावं लागेल कुणाचं मॉलिक्युलर मास जास्त आहे. मगाशी सांगितलं तुम्हाला की फ्लोरीनचा सर्वात कमी असतं, नंतर क्लोरीन, नंतर ब्रोमीन, नंतर आयोडीन आहे. फ्लोरीनचा मॉलिक्युलर मास 18 आहे, क्लोरीनचा जवळपास 35 आहे, याचं 79 आहे, याचं 126 मॉलिक्युलर मास आहे. मग या तिघांमध्ये विचार केला ब्रोमीनचा जास्त आहे. इथं एक सिंगल ब्रोमीन आहे, इथं 2 आहेत, इथं 3 आहेत. म्हणजे कुणाचा मॉलिक्युलर मास जास्त आहे, नंबर 1 कोण येणार, हा. परत 2 ब्रोमीन इथं आहेत, म्हणजे 2 नंबरला हा येणार. इथं एकच आहे, हा 3, आणि याचा सर्वात कमी असल्यामुळे हा 4 नंबरला येणार. म्हणजे ऑर्डर कशी मांडू शकतो आपण बघा, CHBr3 याचा बॉइलिंग पॉईंट सर्वात जास्त असणार आहे. 2 नंबरला कोण येणार रे, CH2Br2, 3 नंबरला हा येणार, आणि 4 नंबरला कोण येणार, मिथाइल क्लोराइड्स. म्हणजे बॉइलिंग पॉईंट कुणाचा जास्त आहे, या कंपाऊंडचा जास्त आहे, आणि या कंपाऊंडचं बॉइलिंग पॉईंट कमी आहे. ओके, ठीक आहे. पुढचा पॉईंट आहे आयसोमर्स. हा पॉईंट बघूया. 11वीमध्ये झालेला आहे आपल्याला हा पॉईंट्स. आयसोमर्स ते 2 टाईप आहेत. नंबर 1 आहे स्ट्रक्चरल आयसोमर आणि दुसरा आहे स्टेरिओ आयसोमर. आता जे स्ट्रक्चरल आयसोमर्स आहेत ते जे अजून टाईप आहेत त्यामध्ये आहे चेन आयसोमर, दुसरा आहे पोझिशनल आयसोमर, तिसरा आहे फंक्शनल आयसोमर्स, चौथा आहे मेटामर्स, पाचवा आहे टॅटोमर्स. ओके, म्हणजे हे स्ट्रक्चरल आयसोमरचे एवढे टाईप आहेत.
स्टेरिओ आयसोमरचे पुन्हा 2 टाईप आहेत. जॉमेट्रिकल आयसोमर आणि ऑप्टिकल आयसोमर. आता ॲक्च्युली आपला आयसोमर हा जो पॉईंट आहे तो झालेला आहे 11वीमध्ये, तरी पण आपण थोडं रिव्हिजन मारूया. तर पहिल्यांदा बघूया आयसोमर्स म्हणजे काय, काय डेफिनेशन आहे आयसोमरची. नंबर 1, आयसोमर्स those organic compound having same molecular formula but different in physical and chemical properties इज कॉल्ड ॲज आयसोमर. म्हणजे असे काही कंपाऊंड आहेत की त्यांचं काय सेम असतं रे, मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतं त्यामध्ये. मग काय वेगळं असतं, फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज वेगळ्या असतात. अशा कंपाऊंडला काय म्हणायचं, आयसोमर्स. ओके. आता हे जे आयसोमर आहेत त्याचे मेन 2 टाईप आहेत, स्ट्रक्चरल आयसोमर्स आणि स्टेरिओ आयसोमर्स. आता हे जे स्ट्रक्चरल आयसोमर्स आहे ते बघूया आपण. व्हॉट इज अ स्ट्रक्चरल आयसोमर्स. पहिला पॉईंट त्यामध्ये स्ट्रक्चरल आयसोमर्स. आता स्ट्रक्चरल आयसोमर्स यामध्ये काय सेम असतं रे, यामध्ये मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतं. मग डिफरंट काय असतं यामध्ये, डिफरंट इन स्ट्रक्चरल फॉर्म्युला. म्हणजे डेफिनेशन आपण काय तयार करू शकतो, the compound having same molecular formula but different in structural formula, that compound is called as structural isomers. म्हणजे असे काही कंपाऊंड आहेत की त्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला तर सेम असणार आहे, मग काय वेगळं असणार त्यामध्ये, स्ट्रक्चरल फॉर्म्युला वेगळा असणार आहे. अशा कंपाऊंडला म्हणायचं स्ट्रक्चरल आयसोमर्स. एक्झाम्पल बघू यामध्ये. फॉर एक्झाम्पल्स ब्युटेन. आता ब्युटेन 2 प्रकार लिहू शकतो आपण. असं पण लिहू शकतो, हा ब्युटेन्स. आणि नंतर कसं लिहू शकतो आपण, असं पण ब्युटेन लिहू शकतो. म्हणजे हा कसा आहे, एन ब्युटेन, आणि हा कसा आहे, आयसोब्युटेन. या दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा आहे, सेम आहे. काय मॉलिक्युलर फॉर्म्युला रे, 4 कार्बन आहे, C4. हायड्रोजन किती आहेत, 10. म्हणजे हा जो मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे तो कसा आहे, सेम आहे दोघांचा. मग कशामध्ये फरक आहे, स्ट्रक्चरमध्ये फरक आहे. एक सरळ चेन आहे, एक ब्रँचेड चेन आहे. त्यामुळे अशा कंपाऊंडला काय म्हणायचं रे, स्ट्रक्चरल आयसोमर्स. ओके. द कंपाऊंड हॅविंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट इन स्ट्रक्चरल फॉर्म्युला, दॅट कंपाऊंड इज कॉल्ड ॲज स्ट्रक्चरल आयसोमर्स. आता हे जे स्ट्रक्चरल आयसोमर्स आहेत त्याच्यामध्ये पुन्हा 5 टाईप आहेत. आता हे मी डिटेलमध्ये घेत नाही, पण 11वीमध्ये आपल्याला ऑलरेडी झालेलं आहे, थोडक्यात सांगतो. पहिलं कोणतं आहे, चेन आयसोमर. यामध्ये काय असतं, मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतं, यामध्ये फक्त कशामध्ये फरक आहे, चेनमध्ये फरक असतं. काही स्ट्रेट चेन असतात, काही ब्रँचेड चेन असतात. अशानं म्हणायचं चेन आयसोमर. दुसरे असतात पोझिशनल आयसोमर्स. पोझिशनल आयसोमर्समध्ये काय सेम असतं, मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतं, स्ट्रक्चरल फॉर्म्युला वेगळा असतं. आणि त्यामध्ये पण काय डिफरंट असणार आहे, डबल बाउंडचे पोझिशन वेगळे असणार आहे. समजा काही कंपाऊंड असे असतात की त्यांच्यामध्ये 2 आणि 3च्या मध्ये डबल बाउंड आहे, काही कंपाऊंडमध्ये 1 आणि 2च्या मध्ये असतं. म्हणजे डबल बाउंडची पोझिशन कशा या ठिकाणी डिफरंट आहे. त्यामुळे अशा आयसोमर्सला काय म्हणायचं, पोझिशनल आयसोमर्स. ओके. त्यानंतर पुढचं आहे फंक्शनल आयसोमर्स. नावामध्येच आहे. काय असतं यामध्ये, मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असणार आहे, फक्त जे फंक्शनल ग्रुप आहे ते वेगळे असतात. काहीमध्ये इथर असतं, काहीमध्ये अल्कोहोल असतं, दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतं. अशानं म्हणायचं फंक्शनल आयसोमर्स. मेटामर्समध्ये काय असतं रे, मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतं, पण जे अल्काइल ग्रुप अटॅच आहेत आयदर साईडला, दोन्ही बाजूला, ते वेगळे असतात, त्यांना म्हणायचं मेटामर्स. आणि शेवटचं आहे टॅटोमर्स. टॅटोमर्समध्ये काय होतं, ड्यू टू इंटरनल रिअरेंजमेंट 2 स्ट्रक्चर आर पॉसिबल.
तर काय होतं, एकाच मॉलिक्यूलमध्ये असे काही रिअरेंजमेंट होतं, बॉन्ड ऑक्सिजन ट्रान्सफर होतं आणि एका कंपाऊंडपासून 2 कंपाऊंड मिळतात, अशानं म्हणायचं टॅटोमर्स. तर हे कोणाच्या अंडर येतं, स्ट्रक्चरल आयसोमर्सच्या अंडर येतं हे सगळं. हे ऑलरेडी 11वीला डिटेलमध्ये आपण घेतलेलं आहे, मी थोडक्यात सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता आपल्याला बघायचं आहे स्टेरिओ आयसोमर्स. व्हॉट इज अ स्टेरिओ आयसोमर्स. आता हे जे स्टेरिओ आयसोमर्स आहे, दोज ऑर्गॅनिक कंपाऊंड विच हॅव सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, सेम स्ट्रक्चरल फॉर्म्युला, बट डिफरंट इन स्पेशल अरेंजमेंट ऑफ ॲटम आर डिफरंट. जे स्टेरिओ आयसोमर्स आहेत यामध्ये 2 गोष्टी सेम असतात. काय काय सेम असतं रे, त्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतं, स्ट्रक्चरल फॉर्म्युला पण सेम असतं. यामध्ये काय आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, स्ट्रक्चरल फॉर्म्युला सेम नसतं, पण यामध्ये दोन्ही सेम आहेत. मग काय, कशात फरक आहे, ॲटमची जी अरेंजमेंट आहे त्याच्यामध्ये फरक आहे. तर अशा कंपाऊंडला म्हणायचं स्टेरिओ आयसोमर्स. आता बघा, बरेच असे निसर्गामध्ये कंपाऊंड आहेत. आता या 2 कंपाऊंड जर सेपरेट करायचं असेल आपल्याला, या कंपाऊंड आपण पटकन सेपरेट करू शकतो. का सेपरेट करू शकतो, का त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये डिफरन्स आहे. त्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला तर सेम आहे, पण जे स्ट्रक्चरल फॉर्म्युले आहेत ते डिफरंट आहेत. त्यामुळे अशा कंपाऊंडला पटकन सेपरेट करू शकतो आपण. पण जे स्टेरिओ आयसोमर्स आहेत, अशा कंपाऊंडला सेपरेट करणं फार अवघड आहे. का अवघड आहे, का त्यांचे जे फिजिकल केमिकल प्रॉपर्टीज ऑलमोस्ट सेम असतात, थोडा डिफरन्स असतो. त्यामुळे अशा कंपाऊंडला सेपरेट करणं फार अवघड आहे. फॉर एक्झाम्पल बघू शकतो आपण, जर तुम्हाला मी शुगर आणि सॉल्ट मिक्स करून दिलं आणि सांगितलं ते सेपरेट करा, तर किती अवघड आहे. शुगर आणि मीठ आपण सेपरेट करू शकत नाही. का सेपरेट करू शकत नाही, का दोघांच्या प्रॉपर्टी ऑलमोस्ट सेम आहेत. पण त्याच ठिकाणी तुम्हाला जर सॉल्ट घेतला आणि त्यात वॅक्स टाकलं मेन आणि तुम्हाला सांगितलं सेपरेट करा, तर करू शकतो आपण सेपरेट. कसं करू शकतो, हीट करायचं, जे वॅक्स आहे ते पटकन मेल्ट होतं आणि 2 सेपरेट होऊ शकतं. म्हणजे सांगण्याचा उद्देश आहे की दोन्ही प्रॉपर्टीमध्ये जर सिमिलॅरिटी असेल तर त्यांना सेपरेट करणं फार अवघड आहे. आणि निसर्गामध्ये असे काही कंपाऊंड आहेत की जवळपास सगळं सेम असं, ॲटमची अरेंजमेंटमध्ये फरक आहे आणि त्यामुळे त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये फरक पडतो. सेम कंपाऊंड असतात, काही कंपाऊंड ते कॅन्सर नीट करतात आणि काही कंपाऊंड कॅन्सरला ते प्रोड्यूस करतात. दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, दोघांचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला सेम आहे, म्हणजे मोड ऑफ ॲक्शन आहे. थोडा जरी फरक पडला ॲटमच्या अरेंजमेंटमध्ये तर त्याच्या ॲक्शनमध्ये चेंज होत असतं. असे काही ग्लुकोज आहेत. ग्लुकोज तुम्हाला फॉर्म्युला माहीत आहे, डी ग्लुकोज, एल ग्लुकोज सेम आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, स्ट्रक्चरल फॉर्म्युला सेम आहे. पण जे डी ग्लुकोज आहे ते आपण डायजेस्ट करू शकतो, म्हणजे एल ग्लुकोज आपण डायजेस्ट करू शकत नाही. बघा, म्हणजे किती थोडा फरक असला तरी प्रॉपर्टीमध्ये चेंज होत असतं यामध्ये. ओके, तर आपल्याला बघायचं आहे स्टेरिओ आयसोमर्स. काय डेफिनेशन आहे, द कंपाऊंड हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, सेम स्ट्रक्चरल फॉर्म्युला, बट डिफरंट इन अरेंजमेंट ऑफ ॲटम इज कॉल्ड ॲज स्टेरिओ आयसोमर्स. त्याच्या अंडर 2 येतात, जॉमेट्रिकल, ऑप्टिकल्स. 2 एक्झाम्पल घेऊया आपण. जॉमेट्रिकलचं कुठलं एक्झाम्पल आहे बघा, यामध्ये एक्झाम्पल आहे ब्यूट टू इन. फॉर एक्झाम्पल याप्रमाणे समजा हा एक कंपाऊंड आहे, आणि हा एक कंपाऊंड आहे. काय फरक आहे दोघांमध्ये, या दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, या दोघांचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला पण सेम आहे. मग कशामध्ये फरक आहे, जे ॲटमची अरेंजमेंट आहे त्याच्यात फरक आहे. पहिल्यामध्ये बघा, दोन्ही मिथाइल ग्रुप एका साईडला आहेत, दोन्ही हायड्रोजन एका साईडला आहेत. यामध्ये कसं एकमेकांच्या अपोजिट आहेत, बरोबर आहे का. त्यामुळे अशा कंपाऊंडला म्हणायचं सिस आयसोमर, यांना म्हणायचं ट्रान्स आयसोमर्स. हे झालं जॉमेट्रिकल आयसोमरचे एक्झाम्पल आहे. सगळं सेम आहे, फक्त ॲटमच्या अरेंजमेंटमध्ये डिफरन्स आहे, दॅट इज जॉमेट्रिकल आयसोमर्स. आता ऑप्टिकल आयसोमर्स म्हणजे काय असतं, याची पण डेफिनेशन सेम आहे, याचं मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतं, स्ट्रक्चरल फॉर्म्युला सेम असतं. मग काय वेगळं असतं, ऑप्टिकल ॲक्टिव्हिटीमध्ये डिफरन्स आहे. आता ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी म्हणजे काय असतं, फॉर एक्झाम्पल असे काही सोल्युशन आहेत की त्या सोल्युशनमध्ये जर आपण लाईट पास केली तर त्या लाईटला ते रोटेट करतात क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज, आणि त्या प्रॉपर्टीला म्हणायचं ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी, बरोबर आहे का. एक एक्झाम्पल घेऊया आपण.
ओके, तर बघा हां, तर दोन कंपाऊंड आहेत. या दोन कंपाऊंडमध्ये काय डिफरन्स आहे रे? या दोघांच्या मध्ये मिरर आहे, मिरर आरसा आहे आणि एकमेकांचे मिरर इमेजेस आहेत. यामध्ये CL राईटला आहे, यामध्ये CL कुठं आहे? लेफ्टला आहे. बाकी सगळं सेम आहे. मग अशा कंपाऊंडमध्ये याला म्हणायचं डेक्स्ट्रो, याला म्हणायचं लिओ. हे दोन सोल्युशन आहेत आणि त्या दोन सोल्युशनमध्ये जर लाईट पास केली आपण, ते लाईट पास समजा यामध्ये लाईट पास केली तर त्या लाईटला रोटेट करतं. कुठल्या साईडला? उजव्या साईडला रोटेट क्लॉकवाईज डायरेक्शनला करतं. त्यामुळे त्याला म्हणायचं डेक्स्ट्रो. आणि या सोल्युशनमध्ये जर लाईट पास केली तर ते अँटी क्लॉकवाईज फिरवतं, अँटी क्लॉकवाईज, त्याला म्हणायचं लिओ. म्हणजे बघा दोन्ही कंपाऊंड सेम आहेत, मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, स्ट्रक्चरल फॉर्म्युला सेम आहे, पण जी ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी आहे म्हणजे लाईटला रोटेट करण्याची जी कॅपॅसिटी आहे ते कशा आहे? एकमेकांच्या अपोजिट आहेत. त्यांना म्हणायचं ऑप्टिकल आयसोमर्स. तर हे झालं आयसोमर्स. राहिलेलं पार्ट आपण उद्या घेऊया.